आज आपण इथे पाहणार आहोत चिकन खिमा आणि चिकन बिर्याणी। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। कढई गरम झाल्यानंतर 4 चम्मच तेल घेतले आहेत। तेल गरम झाल्यावर हिंग घेतली आहे चिमूटभर। लसूण आणि काळी मिरी बारीक ठेचून घेतली आहे। लसूण लालसर झाल्यानंतर बारीक चिरलेले 2 कांदे घ्यायचे आहेत। कांदा लालसर झाल्यानंतर 2 बारीक चिरलेले टोमॅटो घ्यायचे आहेत। पूर्णपणे टोमॅटो तेलात मिक्स करून घ्यायचा आहे। ते इथे पूर्णपणे आपला टोमॅटो गळून झाला आहे। तर चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे, चवीपुरता हळद घ्यायचा आहे। त्यानंतर अर्धा किलो चिकन किमा घेतला आहे। तो तेलावरती परतून घ्यायचा आहे या पद्धतीने। त्यानंतर एक ताट झाकायचं आहे। 1 ते 2 मिनिटांनी हे ताट काढून घ्यायचं आहे। तर इथे चिकन किमाने तेल सोडलं आहे। तर इथे आपण धनियापूड घेतली आहे, कांदा मसाला घेतला आहे, लाल मिरची पावडर घेतली आहे, गरम मसाला घेतला आहे आणि गोडा मसाला घेतला आहे। तर सर्व मसाले या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे खिसलेले खोबरं 2 चम्मच घेतले आहेत, तेही मिक्स करून घ्यायचं आहे। बारीक केलेली कोथिंबीर मिक्सरमध्ये ती घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बिया काढलेला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे, तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। एक तांब्या पाणी घेतलं आहे। एक चम्मच कस्तुरी मेथी घेतलं आहे आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली आहे। तर 1 ते 2 मिनिटांनी गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे किती मस्त झणझणीत चमचमीत चिकन खिमा तयार झाला आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा। तर चला मग दुसऱ्या रेसिपीकडे वळूया। तर इथे मी एक मोठी कढई घेतली आहे। कढई गरम झाल्यानंतर 5 ते 6 चम्मच तेल घेतलं आहे। चिमूटभर हिंग घेतली आहे, आलं लसूणची पेस्ट घेतली आहे, काळी मिरी घेतली आहे आणि लांब चिरलेले कांदे घेतले आहेत। कांदा लालसर झाल्यानंतर 3 बारीक कट केलेले टोमॅटो घेतले आहेत। कांदा टोमॅटो एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे 3 चम्मच मी मीठ घेतले आहे, तुम्ही चवीप्रमाणे घेऊ शकता। 1 चम्मच हळद घेतला आहे, तुम्ही चवीप्रमाणे घेऊ शकता। अर्धा किलो चिकन घेतले आहे। ते चिकन तेलावरती परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित या पद्धतीने। त्यानंतर ताट झाकायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनी ताट काढून घ्यायचं आहे। 5 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत। 3 चम्मच लाल मिरची पावडर घेतली आहे, तुम्ही चवीप्रमाणे घेऊ शकता। 1 चम्मच गरम मसाला घेतला आहे, 1 चम्मच धनिया पूड घेतला आहे, 1 चम्मच
चिकन मसाला घेतला आहे, 1 चम्मच चिकन बिर्याणी मसाला घेतला आहे. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. त्यानंतर इथे 2.5 तांब्या पाणी घेतले आहे. 1 चम्मच कस्तुरी मेथी घेतली आहे आणि बिया काढलेला अर्धा लिंबू पिळायचा आहे. बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. पाण्याला उकळी आल्यानंतर बासमती तुकडा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे, अर्धा किलो. तर 5 मिनिटासाठी गॅस फास्ट ठेवायचा आहे. त्यानंतर खिसलेलं खोबरं 2 चम्मच घेतलं आहे आणि 5 मिनिटासाठी गॅस फास्ट ठेवायचा आहे. 5 मिनिटानंतर गॅस बारीक करून घ्यायचा आहे. बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे आणि पूर्णपणे भात या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटासाठी ताट झाकायचं आहे. 5 मिनिटांनी झाकण काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे किती मस्त अशी चिकन बिर्याणी आपली तयार झाली आहे. तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.